जे खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य जगलेत आणि ज्यांना खऱ्या अर्थानं आपण द रिअल हिरो म्हणू शकतो असे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या आयुष्यावर बेतलेला डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि याच निमित्तानं नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. आपण सोनालीपासून सुरुवात करणार आहोत कारण नाना मला वाटतं जवळजवळ 40 वर्ष तुमचे संबंध होते. बाबांना तुम्ही भेटलात, प्रकाश सरांना तुम्ही भेटलात आणि ते सगळं तुम्ही पाहिलं आहे. पण मला वाटतं हार्डली एक वर्ष किंवा त्याहूनही कमी. एक दिवस आणि मग हे अशा प्रकारे कॅरेक्टर साकारणं आणि मला वाटतं सोनाली अप्रतिम दिसतीये कारण प्रोमोज आम्ही पाहिले, हे फोटोज पाहिलेत आणि कुठेतरी आम्हाला मंदाताईची ती झलक पाहायला मिळते. काय सांगाल? मी खरं सांगू का जयती, मला असं वाटतं की कधी कधी ना भूमिकेचं बद्दल काही स्पष्टीकरणच द्यायला लागू नये की आम्ही कसा अभ्यास केला, किती अभ्यास केला आहे आणि आम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायला मिळाला ह्याबद्दल कधी कधी बोलूच नाही. आपण आधी सिनेमा बघावा आणि त्याच्यानंतर बोलावं असं मला अनेकदा वाटतं. कारण काही काही सिनेमे करताना ना आपण अनेक गोष्टी शिकत असतो. तसं माझं या सिनेमाच्या बाबतीत झालं की सिनेमा कधीच संपलाय, शूटिंग केव्हाच संपलं. आम्ही हेमलकसाला गेलो होतो, तिथे शूटिंग केलं, परत आलो. दीड महिना होतं शूटिंग. त्यातल्या टेक्निकल गोष्टी चालूच आहेत, पण हा सिनेमाच्या पलीकडे ही माणसं आमच्या मनात राहिलेली आहेत. त्यांचं जगणं, त्यांनी ज्या प्रकारे आपलं आयुष्य डिझाईन केलं ते बघताना आपण थक्क व्हायला होतो. आणि ही संधी मला असं वाटतं की कितीही पैसे दिले, कितीही अवॉर्ड्स दिले तरी त्याची तुलना कशाशीच होऊ शकणार नाही. या अर्थानं मला या भूमिकेने खूप काही दिलं आहे. मला जगण्याचा आत्मविश्वास या भूमिकेने दिला आहे. नक्कीच. म्हणजे नाना सरांनी अनेक इंटरव्ह्यूजमध्ये असं सांगितलं की माझ्यापेक्षाही चांगली भूमिका कोणी केली आहे तर ती सोनालीने. त्यांचा चांगुलपणा आहे. हे बघ, काय म्हणतात त्याला, नवोदित किंवा वॉनबी कलाकारांना प्रोत्साहन द्यायलाच पाहिजे, त्यामुळे ते देतातच. पण विनोदाच्या पलीकडे मी एक नक्की मान्य करीन की तो आज आपल्या क्षेत्रात जितके काही कलाकार आहेत त्यातला माझ्यासाठी हा लिव्हिंग लेजंड आहे. कारण खूप कमी कोस्टार्स असे असतात ज्यांना समोरच्या माणसाने चांगलं काम करायला हवं असतं. नाना सर न कंटाळता क्यू द्यायला उभे राहतात. ते कॅमेऱ्याच्या मागे उभं राहून सांगतात की हे एनर्जी लाव किंवा शॉर्टकट म्हणतात. ते म्हणतात नाही जमलेलं नाही, तुला सूरच नाही सापडलेलं. हे निरपेक्षपणे म्हणू शकणारे कलाकार आपल्याकडे नसतात. आपण म्हणतो माझा शॉट नाही आहे ना, चेअर द्या, पाणी द्या, मी बसते, छत्री धरा, असं असतं. तिथे नाना सर ज्या पद्धतीने तिथलेच होऊन वागत होते, म्हणजे ह्या सिनेमासाठी असं नव्हे, हा त्यांचा स्वभावच आहे. तर ते म्हणणार हे मला माहिती आहे, कारण पुढच्या सिनेमाला ते मला किती चॅलेंजिंग काम करायला लावतील ह्याची मी अक्षरशः वाट बघतीये. नाना सर असं काही आहे का डोक्यात? काय का? नाही, मी आणीन डोक्यात. त्यांच्या डोक्यात नसलं तरी मी मागे लागेन. ही जसं म्हणते की तो चित्रपट संपला आणि अजून ती व्यक्तिरेखा राहिली माझ्यामध्ये. तसं माझं कसं झालं की मी 40 वर्षापूर्वी तिथं गेलो, 42 वर्ष टू बी प्रिसाइज. आणि मग तिथे बाबांची ओळख झाल्यानंतर त्यावेळी प्रकाश आज आहे त्याच्यापेक्षा 42 वर्षांनी लहान. म्हणजे आज प्रकाश जर का 65-66 वर्षाचा असेल तर त्याच्यातली 42 काढायची, म्हणजे मग तो 24 वर्षाचा आहे आणि मी त्यावेळी 20 वर्षाचा, तर तो 20 किंवा 21 वर्षाचा. तेव्हापासून मी प्रकाशला पाहतोय, मंदाला पाहतोय, विकासला पाहतोय, भारती. आणि आपल्याला नकळत ही माणसं इतकं काहीतरी तुमच्यावर परिणाम करून जातात. त्यांचं काम, माणसं म्हणण्यापेक्षा मग ती करणारी कोणतेही माणसं, आणि ही माणसं कसं काय करू शकतात अचंबा वाटतं आपल्याला. इतकं निरपेक्ष कसं जगू शकतात. आणि मग पिढ्यानं पिढ्या बाबा मग हे आता त्यांचीही मुलं, पिलू, हां अनिकेत, सगळंच, आणि मुन्ना. तर ही मंडळी अशी कशी करू शकतात, इतक्या टोकाला कसं जाऊ शकतात. आणि त्यांचा आनंद कशामध्ये, तर तुला आनंद देणं ह्याच्यामध्येच त्यांचा आनंद सामावलेला आहे. बरं काय ही संन्यासी वृत्तीची मंडळी आहेत का, की नाही बाबा मी आता विवेकानंद झालो किंवा मी असा सगळे वैरागी वृत्ती, तसंही नाही आहे. गृहस्थाश्रमामध्ये राहून मुलं बाळं झाली, छान त्यांनी त्यातला आनंद घेतला आणि सगळंच काय. मग त्याच्यानंतर मुलांना मुलं झाली, त्याच्यामध्ये रमले. बरं ते आजोबाई आहेत, बापी आहेत, आई आहे, आजी आहे,
त्यामुळे त्याच्यात कुठेही अगदी जगावेगळं काहीतरी आपण करतोय असं नाही आहे. एक साधं काम कुठेतरी या इथे जाऊन जंगलामध्ये ही आदिवासी मंडळी आहेत आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे आणि तो मिळून दिला पाहिजे. इतकं साधं काहीतरी, किंवा आपण त्यांना त्यांच्याबरोबर जाऊन बघूया जगून कसं काय आपल्याला करता येईल, इतकं साधं करत राहिली आणि त्याचा डोंगर झाला आणि तो डोंगर आज तुमच्यासमोर आम्ही ठेवला. मग त्या डोंगराकडे पाहताना तुम्हाला वाटणार, अरे बापरे, हा डोंगर इथे आपल्या बाजूला होता आणि आपण ह्या डोंगरावर कधी गेलोच नाही, इतका उंच असून सुद्धा आपल्याला तो दिसलाच कसा नाही. तर त्यामुळे ह्या चित्रपटाच्या रूपानं तो डोंगर तुम्हाला पाहता येईल. सोनाली, गडचिरोली त्या भागात सिनेमाचं चित्रीकरण झालं आहे, जंगलात त्या चित्रीकरण झालं आहे, अनेक प्राणी होते त्यावेळेला आणि मला वाटतं एक खूप भयंकर गोष्ट अशी घडणार होती आणि ती घडता घडता राहिली आहे तुझ्यासोबत, असं काही आहे का? हो, आधी सुरुवातीला तू जे म्हणालीस ते सांगते की मी जेव्हा हेमल कसाला पहिल्यांदा येत होते शूटिंगच्या निमित्तानं, तेव्हा आम्हाला जो ड्रायव्हर दिला होता आमच्या प्रोडक्शननी, त्यांनी आम्हाला नागपूरच्या हॉटेलमधनं पिकअप केलं आणि तो म्हणाला की मी नाही गेलो कधी हेमल कसाला. तर मी म्हणलं, अरे कमालच आहे, तुम्ही का नाही गेलात? तर तो म्हणला, नाही मी आजही येणार नाही आहे, मी चंद्रपूरपर्यंतच येणार आहे. त्याच्या पुढे नक्षलवादी असतात, मला खूप भीती वाटते. तर माझा नवरा मला ड्रॉप करायला आला होता आणि आम्ही चकितच झालो. म्हणलं, अरे बापरे, म्हणजे आम्ही कुठल्या भागात चाललेलो जिथे ड्रायव्हरही यायला नाही म्हणतो. तो म्हणला, माझ्या खानदानात कोणी गेलेलं नाही आहे गडचिरोली भागामध्ये आणि मला खूप भीती वाटते, तुम्हाला येत असेल ड्रायव्हिंग तर तुम्ही घ्या माझी गाडी आणि जावा. मग आम्ही त्यांची समजूत घातली, म्हणलं असं काही नाही आहे, आमची माणसं गेली आहेत 100-150 तिकडं, असं घाबरू नका तुम्ही. आणि आम्ही पण आमचा धीर गोळा करत होतो. पण नंतर शूटिंगच्या दरम्यान म्हणजे तिथे आम्ही अर्थातच अगदीच सेफली पोचलो, पण नक्षलवादी हा जो एक आपण शब्द आणि त्याबद्दलची भीती निर्माण केलेली आहे, ती सगळी माणसं मंदाताईंना आणि डॉक्टर प्रकाश यांना फार मानतात. त्यामुळे 1-2 ठिकाणी जेव्हा आमचं चेकिंग झालं आणि आम्ही फक्त सांगितलं की आम्ही लोकबिरादरी प्रकल्पात चाललेलो आहोत, तेव्हा आम्हाला सन्मानाने सोडण्यात आलं. तर त्यांच्याबद्दलची श्रद्धा इतकी आहे तिथल्या माणसांमध्ये, कारण त्यांनी खूप जणांना जीवदान दिलेलं आहे, खूप जणांच्या आयुष्याला दिशा दिलेली आहे. त्याच्यात सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही शूटिंग करत असताना, तुला मगाचा जो एक प्रश्न होता की आम्ही शूटिंग करत असताना आम्ही अशा त्या वाघाचा जो पिंजरे आहे त्या चित्त्याचे त्याच्यावर असेच बसलो होतो आणि हा इथे तो पिंजरा होता आणि हिची अशी वेणी होती आणि आम्ही असे बोलत असताना आणि मध्येच तो असा इथेच होता, इथेच, आणि हा त्या गज आहेत आणि हिची मान अशी झाली आणि अशी झाली. त्याच्यानंतर लक्षात आलं हिची जी वेणी होती त्यांनी ती तोंडात धरली आणि त्यांनी ती खेचली आणि खेचल्यानंतर इथे असं, आता त्यांनी अजून जोरात खेचली असती तर हिची मान गेली असती. तर तिची ती वेणी मी धरल्यानंतर मी ती जोराने खेचत होतो आणि तो तिकडून खेचत होता आणि ही अशीच होती. शेवटी तिकडनं त्या मेकअपला जोरात ओरडून की लवकर ती कातरते आणि शेवटी तिची ती वेणी धरली, त्याच्या तोंडातली आणि माझ्या हातातली याच्यामध्ये ती कापून टाकली. आता गंमत अशी आहे की त्यातला तो सिरियसनेस जाणवला नाही, पण ही अशी होती आणि त्याची जी ताकद आहे चित्त्याची, त्या ताकदीने जर त्याने ओढलं असतं तर इथं हे असं हे तुटलं असतं आणि मेली असती की ती. पण ते जे झालं तो त्या क्षणाचा तो अनुभव तेवढाच की थोडा वेळ आम्ही असेच काही बोललो नाही, त्यातला सिरियसनेस खूप अंगावर घेतला नाही, त्यामुळे आम्ही पुढचं शूटिंग करू शकलो नाही. तर ते फार त्या दिवशी इतकं असे घाबरले होते सगळे. पण तो येतो एखादा प्रसंग तुमच्या त्याच्यामध्ये होतो की तिथे पाण्यामध्ये जात असताना सुद्धा किंवा पटकन तुम्ही गेलात वाहून एखाद्या खडकावरनं तुमचा पाय घसरला, तो गुळगुळीत आहे गोटात, ते होत राहणार, पण ते अध्यारूत ठेवायचं तिथे. एक तर मुळामध्ये तुम्ही इतकं काहीतरी उदात्त काम करत असता, त्यामुळे बाकीच्या गोष्टी इतक्या गौण वाटायला लागतात, कशाचंच काही वाटत नाही. मग तिथे जेवण कसं आहे, मग मला ती खोली आहे का, एवढ्या खोल्या होत्या, त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं छान आरामात होतो. आणि आम्ही नेमकं काय करतो, आम्ही आमच्या भावना विकतो. माझ्या डोळ्यात पाणी येत नसेल तर मला मग अगदीच कोरडा होत असेल तर ग्लिसरीन वापरायचं नाही, मग काय करायचं, मग अशी कुठली तरी एखादी गोष्ट की जी आपण विसरायचा प्रयत्न करतो तीच आठवायची आणि मग डोळे पाणावतात आणि मग तुम्ही म्हणता वा 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 काय छान ॲक्टिंग केली. ते ॲक्टिंग नसते का, आम्ही आमच्या भावना विकत असतो त्यावेळी, कुठलं तरी नको ते वाटतं ज्याचा खूप त्रास होत असतो. पण ते ठीक आहे, प्रत्येक गोष्टीच्या काहीतरी आपण किमती मोजायच्या असतात, त्यातला आहे तो भाग.
आजवर अनेक प्रकारच्या भूमिका केल्या. जास्त आम्ही नानाला अग्रेसिव्ह रूपमध्ये जास्त पाहिलं आहे, पण हा नाना खूप वेगळा आहे. आणि याच हां त्याचा प्रकाश करायचा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ॲग्रेशन नाही. बाबा असते तर बाबांमध्ये खूप ॲग्रेशन होतं. बाबांमध्ये एक आग्रही वृत्ती होती. बाबा हा ज्वालामुखी होता असं सांग. प्रकाशमध्ये आग्रही आहे सगळं आहे, पण त्याची पद्धत वेगळी आहे. तो इतका मवाळ पद्धतीनं आहे अगदी मृदू आहे. तो, पण त्याचं काम इतकं असं कशालाही घाबरत नाही. मृत्यू मुळामध्ये तुला कशी भीती वाटते कशाची? तर मृत्यूची. मुळामध्ये त्याला मृत्यूची भीतीच नाही. मंदाला मृत्यूची भीती नाही. त्यांच्या काय घरात साप आहेत. नाही साप बीप ते फारच गावणं. मृत्यू एक तर असं ना नक्षलींना घाबरणं किंवा ते समोर दिसतं की तू असं केलं तर असं करू नाही तर तुला म्हणून ठीक आहे, काही कशाचं नाही आहे. त्यामुळे त्यांच्या अतिशय पल्याड पोचलेली एक असतात मंडळी की ज्यांना तिकडनंच त्यांनी त्याला पाहिल्यानंतर मृत्यूसुद्धा घाबरून त्यांच्यापासून किती दुर्बळ. त्याला ज्यावेळी प्रकाशला ह्यांनी फुरसं चावलं होतं. फुरसं म्हणजे आपलं ते रसेल बारकोड, तो चावल्यानंतर प्रकाश ऑलमोस्ट गेला होता. कारण ते चावल्यानं तर ते होऊच शकत नाही काही पुढे. घोणस म्हणतात त्याला. घोणस जे चावलं, फुरसं नाही घोणस. प्रकाश ऑलमोस्ट गेला. एवढा चेहरा झाला होता प्रकाशचा. पण तो बरं त्यांना गंमत आहे तिथे बँडेड क्रेट जो आहे तो साप, त्याला खायला सापच लागतो. म्हणून हा सकाळी साप पकडायला जाणार. बरं तो साप पकडत असताना तुम्हाला बिनविषारी साप मिळतील अशातला भाग नाही. मग त्या कुठले ते जे साप मिळतील त्याच्यामध्ये मग विषारी साप, मग त्याच्यातला एखादा चावला. तर त्यामुळे सतत त्याचं जगणं हे एकदम. ते पॉमेरियन कुत्री होती छोटीशी, तिला पिल्लं झाली होती आणि हा नेगल आला त्यावेळी ते अगदी एवढंसं पिल्लू होतं आणि त्याला ते ह्यांनी मुलाला आपण दूध पाजतो तसं पाहिजे तो प्यायचं नाही. मग त्याला ती सवय लागली. तर ती जी कुत्री होती छोटी पॉमेरियन, तिच्या अंगावर तो दूध प्यायचा तिचं. आणि मग त्याच्यानंतर आता चित्ता त्याच्या पद्धतीनं मोठा झाला. पॉमेरियन कुत्री ती तेवढीच राहिली होती. त्यामुळे नदीवर ज्यावेळी आंघोळीला जायचे त्यावेळी तो कधी बाहेर नाही निघायचा नाही पाण्यातून. त्यावेळी मग प्रकाश ओढायचा चल चल चल, तर ही तिथे जाऊन भुंकायची. मग तो असा बाहेर यायचा आणि मग ती असं एवढ्याच आहे त्याला अशी मारायची. पण त्यांचं नातं आई आणि मुलाचं होतं ना. त्यामुळे ते पाहताना तेच मग नक्षलींचं सुद्धा तेच आहे की नक्षलींसाठी ते हे आई वडील होते मंदा आणि हे. त्यामुळे त्यांना कधी किंवा त्या प्रकल्पाशी निगडीत असलेल्या माणसांना कधी शिवले सुद्धा नाही. आणि हे काम आपल्याला लोकांसमोर ठेवता येतं याच्यासारखा आनंद नाही आहे. आणि आपण तिथे गेल्यानंतर आपण किती नगण्य आहोत याची आपल्याला जाणीव होते. असले कामं पाहिलं आपण खरंच बघा आपल्या पुरते मर्यादित असतं. मी माझं घर माझे संपलं. आणि इथे कुपमंडूक वृत्तीचे असतं. एवढे आपले समाधानं असतात आणि ह्यांचं समाधान लोकांचं जगणं हेच त्यांचं समाधान. आपलं आयुष्य कधी त्याच्यानंतर कापरासारखं उडून गेलं त्याच्याकडे त्यांनी पाहिलंसुद्धा नाही. ती गंमत आहे. सगळाच शेंदूर आहे गं त्यांच्या आयुष्यामध्ये मस्तपैकी सगळं. आपल्याला कसं काहीतरी टाचा उंचावून कुठेतरी इकडे तिकडे बघा मग त्यातले आनंद शोधा. तसं नाही. त्यांचा आनंद त्यांच्या मागं धावत राहतो आणि मग बघ ना अशी आयुष्य घडतात. आणि मग ती अशी घडलेली अशी किती प्रेरणा देईल हे आजच्या पिढीला. हे चित्रपट पाहिल्यानंतर अरे बापरे असं काही असतं का असं वाटेल. नेहमी जेव्हा सिनेमे करता तुम्ही तेव्हा प्रमोशन करण्यामागे एक वेगळा हेतू असतो की पैसा कमवायचा आहे, बिझनेस करायचं. मला वाटतं या सिनेमा करण्यामागे किंवा या सिनेमाचं प्रमोशन करण्यामागे नक्कीच एक वेगळा हेतू असेल की प्रेक्षकांनी तो सिनेमा पाहावा, कारण त्यामागे एक वेगळा मेसेज दडलेला आहे आणि कदाचित कुणाची वृत्ती बदलू शकते हा सिनेमा बघितल्यावर. तर जाता जाता प्रेक्षकांना हा सिनेमा बघावा यासाठी कसं अपील करा? मला स्वतःला असं वाटतं की हा ना बॉक्स ऑफिसवर दणदणीत यशस्वी व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण असे सिनेमे चालले पाहिजेत, असे विषय चालले पाहिजेत. इतर कुठल्याही सिनेमाला आपल्याला एक धाकधूक असते ना की माहिती नाही ह्यातली गाणी आवडतील का, काय माहिती यातला क्लायमॅक्स वर्क होईल का, मी छान दिसेन का. असे कुठलेच आडाखे मनामध्ये नाही आहेत ह्या सिनेमाच्या बाबतीत. पण एक निश्चित माझं मन मला सांगतं आहे की हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे. कारण जसं आमच्यातल्या प्रत्येकाचं आयुष्य बदललं आहे तसं आता आम्हाला जो काही काळ त्या सिनेमाबरोबर घालवायला मिळाला त्यामुळे आमचं आयुष्य मिळालं ना. पण त्याचा परिपाक, त्याचं एक कॉन्सन्ट्रेशन आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहे या सिनेमाच्या रूपानं.
की आम्ही जे शोधत होतो अर्थ ह्या गोष्टीतला, प्रकाश आणि मंदाताईंच्या आयुष्यातला, प्रत्येक कुठल्या कुठल्या घटना घडल्या, त्यातनं त्यांनी काय मिळवलं, काय गमावलं, हे सगळं आम्ही शोधत होतो. पण ते जे शोध होते त्याची उत्तरं ह्या सिनेमात एकत्र गुंफली गेलेली आहेत सगळ्या सीन्समधनं. त्यामुळे मला असं वाटतं की हा सिनेमा जास्तीत जास्त माणसांनी बघावा, त्यामुळे त्यांची आयुष्य एनरिच होतील आणि त्यामुळे आपण एक सुंदर भविष्यकाळ घडवू शकू. नक्कीच. नाना सर, जाता जाता प्रेक्षकांना, तुमच्या चाहत्यांना काय सांगा? काय नाही, आपण पाहणं, हा सिनेमा पहा किंवा पाहून खूप चालला पाहिजे वगैरे नाही, तो चालेल निश्चितपणे. एकाने पाहिल्यानंतर दुसरा म्हणेल की नाही रे, हे बघायलाच पाहिजे. कारण ते एक क्षणापुरची ती झिंग नाही आहे. ही झिंग आयुष्य तुमचं संपूर्ण असं ढवळून टाकणारी आहे. काही गोष्टी आपण त्यातल्या मादक गोष्टींनी आपल्या आयुष्याला झिंग आणतो, तसं नाही आहे. हे आयुष्य बघ ना, गेली 40 वर्षात ही झिंगलेलं कपल आहे. त्यांची झिंग उतरलेलीच नाही त्यांच्या त्या देण्याच्या वृत्तीची. आणि तीच वृत्ती ज्यावेळी तुम्ही पाहाल त्यावेळी आपल्याला वाटतं की अरे, हे मीही करू शकतो कदाचित. आणि त्याची प्रेरित होऊन ही नवीन पोरं खूप काहीतरी करू शकतील याची मला खात्री आहे. त्यामुळे हा सिनेमा राहणार नाही आहे. हे काही असं कल्ट होतो बघ, तशा पद्धतीचं काहीतरी होईल. चलो, थँक्यू व्हेरी मच. आमच्याशी इतक्या आपुलकीने तुम्ही दोघं बोललात. थँक्यू व्हेरी मच नाना. व्हिडिओ जर्नलिस्ट सादिकसह जयंती वागधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.